हे काय देवाजवळ रक्ताचा सडा? आणि आपण कोण? आम्ही तारा राणी आहोत आणि हे छत्रपती राजाराम महाराज। आम्ही देवीची ओटी भरायला आलो होतो। देवी आईनं तुमची ओटी मान्य केली आणि तिच्या कृपेनं या नराधमाचा रक्ताचा सडा या भूमीवर पडला। राजा आणि राणी साहेबांची मीच काळजी घेतली नाही। कुठं असतील राजा आणि राणी साहेब? कुठं असतील? राजे हे राजे आहेत आणि आपण निव्वळ कारभारी। वकूब राखून बोलावं माणसाने। गडाच्या घेऱ्यामध्ये समधीकडे दोंडाळलं। राजन राणी साहेबांचा काय बी पत्त्या नाही। त्या गुणाला एवढे विश्वासानं राजांच्या खासगीत ठेवला होता, त्याचं बी ध्यान नाही। गडकरी, गडावरील सुरक्षा तुमच्या अखत्यारीत। तुमची पहाऱ्याची आणि गस्तीची लोक काय करीत असतात, गडावर कोण आले, खाली कोण उतरले, हे देखील माहिती नसावं आपणास। हे असेच चालू राहिले तर ही शिवदौलत आम्ही वाचवणार कशी? हे राखणार म्हणे शिवदौलत, अंगी नाही करणी आणि म्हणे मीच राखे ही धरणी। सांगताजीराव, धनाजीराव, राज आणि राणी साहेब गड चढतात। बोलो बोलो, जल्दी बोलो। हुजूर, विशालगढ़ घाटी में तय वक्त पर चुनिंदा हमलावरों के साथ देवी मंदिर के ठीक सामने हमारे हमलावरों ने राजाराम पर हमले को अंजाम दे दिया है। बहुत खूब, बहुत खूब। आगे क्या हुआ? बोलो, आगे क्या हुआ? जी, हमारे हमलावर भिखारियों के भैंस में छुपे थे। क्या बकवास कर रहे हो? नतीजा क्या निकला? राजाराम और ताराबाई मारे गए या नहीं? जी नहीं, फिर से बच निकले। अबूजान, ये कैसा इम्तिहान है तकदीर का। इतनी बड़ी मुगल सल्तनत के बादशाह होने के बावजूद हमें शिकस्त खानी पड़ रही है बार 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 बार। क्यों क्यों? सोचा संभा को खत्म किया तो यही फतेह है, लेकिन नहीं। फिर संभा की बेवा और बच्चे को जकड़ा, फिर भी फतेह नहीं मिली। लेकिन हमने हार नहीं मानी, नहीं मानी हमने हार। मराठों की शान रायगढ़ को हमने काबिज कर लिया, उसको जीत लिया। राजाराम को पकड़ने के लिए हर मुमकिन कोशिश की, लेकिन वो पहाड़ी चूहा सह्याद्री की गोद में हमें यूं चकमा देता रहा कि समझ में नहीं आ रहा है हम उसे भगा रहे हैं या वो हमें नचा रहा है। हमलावर भेजकर मारने की कोशिश भी नाकाम रही। तो राजाराम और ताराबाई अभी भी जिंदा है।
हर बार शिकस्त हमारी ही होती है, क्यों? आप फिक्र ना करें अब्बा हुजूर, शायद अल्लाह ताला ने आपकी तकदीर में कुछ और ही लिखा होगा। आप हौसला बुलंद रखें। कैसे बुलंद रखे जीनत, कैसे अपना हौसला बुलंद रखे? क्या हम अल्लाह ताला के नेक बंदे नहीं हैं? क्या उनकी इबादत में हम पूरी कोशिश, पूरी जी जान नहीं लगा रहे हैं? तो फिर जीत का तोहफा हमेशा अल्लाह मरट्टो को ही क्यों दे देते हो आप? क्यों? इसी बात की हैरानी तो हमें भी है अब्बा हुजूर। उन मरहट्टों के पास न फौजी ताकत है और ना ही दौलत, लेकिन फिर भी तकदीर उन्हीं का साथ देती है। सिर्फ तकदीर का साथ नहीं जीनत, सिर्फ तकदीर का साथ नहीं, आवाम का प्यार और भरोसा ही छत्रपति की असली ताकत है। जो राजा आवाम के दिलो दिमाग में बस जाता है, उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता, कुछ नहीं बिगाड़ सकता। और हमने भी ठान लिए है, अब राजाराम और सिवा के खानदान का नामो निशान आवाम के दिलो दिमाग से मिटाकर रहेंगे और हमारा चांद सितारा दक्कन पर शान से लहराएंगे। मसला सिर्फ एक है, शुरुआत कहां से करें? हे काय राजे, अहो कुठे गेला होतात आपण दोघं? खूप शोध घेतला आपला. अहो आपल्या विचाराने आमच्या दिलात काहोर माजलं होतं. अहो तुमचा विचार करून हातपाय गळाला आमचं. समजा गडच नाही, गडाचा घेर मी पिंजून काढला. ते झालेच, परंतु आपण गेला होता तरी कुठे? इथे आम्ही लोकांचे टोमणे ऐकून बेजार झालो होतो. हो पुरे आता. आम्ही सुखरूप आहोत, काळजी नसावी. आम्ही गडाखाली देवदर्शनाला आणि देवीची ओटी भरायला गेलो होतो, पण घडले विपरीतच. आम्ही वेषांतर करून गेलो होतो तरी मुघली हाशमांना आमचा सुगावा लागलाच. मुघली हशम वेषांतर करून आमचा घात लावून बसले होते आणि मग आमच्यावर सशस्त्र हल्ला झाला. शिव शिव शिव. और राणी साहेब हे तर भलतच झालं. पाहिलं दमात्य, अहो तुम्ही तर शिवदौलत वाचवण्याच्या बाता करता. हा विशाळ गड गेली कित्येक वर्ष तुमच्या अखत्यारीत असताना मुघलांचा सशस्त्र हल्ला होतोच कसा? यात पंतामात्यांचा दोष तो काय? येथे मुघल गड घेऊन बसण्याच्या तयारीत आहेत. उगा त्यांना बोल लावून आपल्या तव्यावर पोळी भाजू नका. तेच म्हटलं, आपण मध्ये कसे नाही बोललात? हे बघा खंडू, आपली स्पाट आपल्याला दिसत नसते नाही का? राणी साहेब, आपण उभयता सुखरूप पाहून बहुत समाधान पावलं. पण असे आपण एकटे जाऊन नको ते धाडस करणे चुकीचेच. अहो आम्हाच सांगायचे होते, आम्ही व्यवस्था केली असती. संरक्षण न घेता केलेले धाडस अंगावर बेतले असते म्हणजे. अहो राज, तुम्ही एक शेपूट टाकला असता तर मी तुमच्या संगती आलो असतो. अहो हनुमानानं जसं राम लक्ष्मणाला घेऊन समुद्र लागला,
तसं म्या मुघली घेरा लांगून माझ्या या रामरायासनी देवदर्शन घडवलं असत. राज राणी साहेब, अहो तिथं काय बाई विपरीत घडलं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं. पण अद्याप नाही घडलं ना तसं काही. मग हा विषय बंद करा आता. झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही साऱ्यांनी पुढच्या मोहिमेची मसलत आखून रणनीती आखा. लवकरच जिंजीकडे मोहरा वळवावा लागेल, त्या दृष्टीने विचारविनिमय करा. राजे शांत व्हा. उगाच जीवाची घालमेल करून घेऊ नका. आपण गाफील राहिलो म्हणून हल्ला झाला हा समज आधी डोक्यातून काढा. नाही नाही तारा, त्याचा विचार नाही करत होता मी आता. या क्षणी आम्हाला एक वेगळीच चिंता भेडसावते. आपण घटका दोन घटका नव्हतो तर आपले शिलेदार कारभारी सैरभैर झाले. अशा परिस्थितीत जर आपण जिंजीला निघून गेलो तर काही सुसूत्रता राहणार नाही. ही सगळी कर्तबगार मंडळी, आपले शिलेदार म्हणजे समशेरीचे फर्जंद, राजकारण धुरंधर मुत्सदी कारभारी. असं असूनही त्यांच्यात एक वाक्यता नाही, एक विचार नाही. आमच्या पश्चात ते कोणाच्याही हुकुमात राहणार नाहीत आणि त्यांच्याशिवाय आपणही काही करू शकणार नाही. आपल्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत राजे, पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. तो औरंग्या कधीही विशाळगडाला वेढा घालेल आणि आपल्या हातातून सगळ्यात संधी निसटून जातील राजे, आणि त्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही. नाही 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 नाही, आता इथेच राहून काहीतरी हुन्नर लढवावी लागेल. या मातीच्या लढ्याला आता भोसल्यांच्या गोळीची सवय झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती इथे चिरंजीव आहे आणि त्या छत्रपतींचं रक्त आमच्या धमन्यांमध्ये आहे. आणि तुम्ही म्हणताय आम्ही दूर जिंजीला निघून जावं? जिंजीहून स्वराज्याचा कारभार नाही होऊ शकत तारा. राजे, तुमचा शब्द तंतोतंत खरा आहे, पण सध्या परिस्थितीत जिंजीकडे मोहरा वळवण्याशिवाय दुसरा मार्ग या वक्ती तरी आम्हाला दिसत नाही. तेच नकोय आम्हाला तारा. त्या औरंग्याने आधीच आम्हाला पळपुटा ठरवलंय. आम्ही जर शांत बसलो तर रयतेला तो आमचा नाकर्तेपणा वाटेल, पेदील समजतील आम्हाला. आम्ही रयतेच्या मनातून उतरू तारा. स्वराज्याचा छत्रपती मुघलांना घाबरून मुलूक सोडून पळून गेला म्हणून बोल लावतील आम्हाला. आणि एकदा का रयतेच्या मनातून उतरलो तर त्याहून मोठं दुर्दैव नाही. आबासाहेब, आपल्या मुलखाचा इतिहास आम्ही आमच्या रक्ताने लिहू, पण आपली मायभूमी सोडून जाणार नाही. ऐसी बेजान शक्ल लेकर हमारे सामने मत आओ. जो हुआ सो हुआ, भूल जाओ उसे, होशियार रहो और आगे बढ़ो. वजीर आलम की गैर मौजूदगी में हमारे मंसूबों को अंजाम देना तुम्हारी जिम्मेदारी है. कितना वक्त लगेगा? अगले 2 रोज में विशालगढ़ का घेरा और कस दिया जाएगा. आगे की हिकमत अमली के लिए सभी सरदारों को आज ही फरमान भेज दिया जाएगा. हाँ, फरमान में इस बात का खास जिक्र करो कि विशालगढ़ की घेराबंदी के साथ साथ घेरे में आने वाले सारे गांवों को तहस नहस करो. बस्तियां लूटो, घर जलाओ, मंदिर तोड़ो, खड़ी फसल पर हाथी चलाओ, हर मुमकिन जुल्म ढाओ. हमारी तरफ से खुली छूट है. बस आवाम को यतीम महसूस कराओ. सिर्फ जुमलेबाजी से नहीं, अब अमल से बात आवाम तक पहुंचानी होगी कि उनका राजा, वो भगोड़ा राजा राम, उन्हें बचाने के लायक नहीं रहा. अगर वो जिंदा रहना चाहते हैं
तो मुगलिया सल्तनत के परचम को सलाम करना ही पड़ेगा। ऐसे हालात पैदा करो। छत्रपति का जादू हम आवाम के सर से उतार के ही रहेंगे। अगर इस वक्त उन्हें कोई बचा सकता है तो सिर्फ और सिर्फ आलमगीर औरंगजेब। जे काय घडलं ते लय वांगाळ झालं. नुसतं ऐकून बी काळजाचा थर कापवतोय. आज पाव तर राजन राणी साहेबांना आपण जीवाची बाजी लावून सुखरूप ठेवलंय. आता परिस्थितीचा काय बी भरोसा वाटत आहे बघा. परिस्थितीचा बी नाही आणि माणसांचा बी नाही. आता राज हमेशा किती सावध असते ती. त्यांच्या मनात अचानक देवाला जायचा विचार काय येतो आणि राणी साहेब बी त्यासनी साथ देते. आता तिथं काय वाईट वांगाळ घडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. हा मस्ती तर काय सूचना झालंय बा. आमचं टक्कुरं फुटायची वेळ आली. तरी बी आता शांत डोसक्यानी झिंजीची मसलत पार पाडाय पाहिजे. होय, आम्ही बी तेच सांगतोय. आता जास्त वेळ राज आणि राणी साहेबांनी इथं थांबणं लई धोक्याचं आहे. गनिमाची चाल लई खोल होत चालली. त्या औरंग्याचं हेर कुत्रेवानी समधीकडे हुंगत फिरते ती. आपलं काय बी झालं तरी 72 पण राज आणि राणी साहेबांनी सुखरूप ठेवायची जिम्मेवारी आपली आहे. तेव्हा राणी साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे राजांनी आता जिंजीकडे निगाय हवं. जिंजीला जायची संधी तजवीज झाली आहे. जागोजागी आपलं हेर बी पेरले. राजासनी इथली चिंता सतावते. आम्हासनी वाटतं का राज जिंजीला जायला राजी होणार नाही तितक्यात. अव त्या खंडोबल्लाळासनी विचारा. कुठवर आलीत म्हणावं बोलणी. जास्त वेळ लागला तर समजच अवघड होईल. आता स्वराज्याचं जिथं पण राजा राणीच्या अस्तित्वावर आहे. काय बी झालं तरी बादशाकडनं बक्षिशी मिळवायचीच. सुंब जळला तरी पेळ काय जात नाही त्या ताराचा. आता म्या तिला बराबर धावतेच. राजे एक बार पुन्हा विचार करावा. जिंजीला जाण्यातच या स्वराज्याचं आणि आपलं हित आहे. रयतेला उघड्यावर सोडून आम्ही जिंजीला नाही जाऊ शकत तारा. इथे पाय रोवून उभं राहून औरंग्या नावाच्या संकटाचा मुकाबला करू. हाच पुरुषार्थ आहे आणि आता लढणं हा एकमेव मार्ग आहे. तारा संकट इथे आहे आणि छत्रपती म्हणून त्या संकटाचा सामना करणं हे आमचं कर्तव्य आहे. राजे, अहो पलायन हे देवाधिकांनाही चुकलं नाही. दस्तूर खुद्द शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यात पन्हाळा आग्र्याहून पलायन केलंच ना. पळणे म्हणजे माघार घेणं नव्हे. तुमचं पलायन हे पुरुषार्थासाठी आहे, अंतिम विजयासाठी आहे राजे. सिंह 2 पावलं मागं येतो ती उंच झेप घेण्यासाठीच. तारा, आपण इथून निघून गेलो जिंजीला तर आपल्या कारभाऱ्यांच्या शिलेदारांच्यात एकजूट नाही राहणार. कोणी बुद्धीचा तिखट तर कोणी समशेरीचा. आपापसात भांडतील आणि स्वराज्य संपेल. यात यांची मोठ बांधण्यासाठी आपण इथे जातीनं असणं गरजेचं आहे. तसं असेल तर एकच पर्याय आहे. आम्ही इथेच राहून कारभार करतो. आपण एकटेच जिंजीत जाणे. जिंजीकडे जायचा बेत आहे काय? ही बातमी मुघल तळावर कळवायच हवी.
म्हणजे मोराच मोरा. लय मज्जा. छत्रपती सुरक्षित तर हे स्वराज्य अबाधित.